आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंटला जे फालतू कमेंट करता, तुम्ही जे लोक माझ्या मागे लावलेत मला मारायला, मला उचलून घ्यायला, फालतू गोष्टी करायला, हातपाय तोडायला, खूप काही गोष्टी करायला, तर माझ्याकडे ना ढिगार लागला आहे. एवढं साचून ठेवलं आहे. लाज वाटायला पाहिजे. रक्ताचे नाते, सिरियसली जराही 1% ही लाज वाटत नाही. आणि तुम्हाला जो वाटतं ना की पैशाच्या जोरावर तुम्ही काहीही करता, तर एवढ्या घमंडमध्ये आणि ह्या गलतफहमीमध्ये राहू नका. कारण जेव्हा कायदा बसतो ना, चांगले भले आत जातात. एवढं लक्षात राहू द्या. तर याच्यानंतर बोलायचं ना तर समोर येऊन बोलायचं. आणि जे काही करायचं असेल ना मग समोर येऊन करा. हे काय गांडू लोक करतात, हे जे फालतूगिरी करतात ना, हे गांडू लोक करतात. कुणाची बदनामी करायची, सोशल मीडियावर येऊन धमक्या द्यायच्या, उचलून घेऊन जाईन, रेप करेन, हे करेन, ते करेन, फालतूगिरी गोष्टी करायचं, लांछन लावायचं. यांच्या पोरी फालतू आहे, या फालतूच आहे, आणि आमच्या पोटी लई सती सावित्री आहे. तर तुमच्या सती सावित्रीवरती ना लक्ष राहू द्या. दुसऱ्यांच्या काम करता तर त्या फालतू आहेत आणि तुमच्या सती सावित्री आहेत. तर मग लक्षात राहू द्या. आमच्याच लेकी बाळी येते. पण मला बोलायचं नव्हतं, मला नव्हतं कुणाचं नाव घ्यायचं. पण काय करू, हे जे लोक लिमिट क्रॉसच करताय, तर मग माझा पण नाही इलाज आहे. मला नव्हतं कुणाला मध्ये घ्यायचं, मला नव्हत्याच या गोष्टी करायच्या. म्हणूनच मी एवढे दिवस गप्प होते. आणि तुम्हाला वाटलं ही तर कमजोर आहे, ही तर कायर आहे. तेवढं लक्षात राहू द्या. ज्याच्या पाठी, ज्याच्यासोबत परमेश्वर असतो ना, त्याला पैशाची गरज नसते. कारण जो सत्याच्या रस्त्यावर चालतो ना, त्याला परमेश्वर स्वतः साथ देतो. एवढं लक्षात राहू द्या. मग तिथं पैसे आहे ना, छन चिल्लरसारखी हवेत उडून जातात. एवढं लक्षात राहू द्या. कारण वरचा आहे ना, जेव्हा चापट मारतो ना, निब्बर चापट मारतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीतून वाचताल, तुम्हाला असं मनामध्ये अशी गलतफहमी राहिली असेल की आमच्याकडं खूप पैसा आहे, आम्ही याला देऊ त्याला देऊ, हे करायला लावू ते करायला लावू, गलतफहमी मनातून काढून टाका. माझ्याकडं ऑलरेडी एवढं काही जमा झालं आहे ना, मला नव्हत्या काही गोष्टी करायच्या. पण आता तुम्ही लोक ऐकतच नाही आहे. तुम्हाला बघूनच घ्यायचं की आता ही काही करू शकत नाही. तर ठीक आहे, माझं पण नाईलाज आहे. म्हटलं जाऊ द्या, वडेधाडे मोठे लोक आहे, 2 शब्द रागात बोलले तर मी मनावर नव्हतं घेतलं. पण हे लोक काही गप्पच बसायला तयार नाही आहे. यांना लईच खाज आहे, पैशाची घमंड आहे, दीड दमडीचा. बरं तरी अंबानी एवढी दौलत नाही आहे, नाही तर काय केलं असतं काय माहिती, हवेतच उडले असते. तरी लोकांच्या दारात जायचं, झाडभर चिंध्या गोळा करायला. नको तिथं जिथं कोणी इज्जतही करत नाही, जे लोक तुमच्या बदनाम्या करतात, काय बोलतात तुमच्या, त्यांच्या दारी जाऊन पडतात खायला फुकटचं. असो काही असो, ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे. तेच बोलायचं होतं. ही शेवटची वॉर्निंग आहे. सुधरून जा, बंद करा. लोक नावं ठेवतातच आहे. रक्ताचे नाते, रक्ताच्या नात्याला थोडी तरी लाज वाटावी, असं वागा. ठीक आहे. तर याच्यानंतर तर मी आता काही कुणाला बोलणार नाही की सुधरून जा म्हणून. कारण तुम्हाला लोकांना खूपच घमंड आहे. तुम्हाला लोकांना असंच वाटतं आहे ना की आमच्याकडं खूप पैसा आहे, आम्ही काहीही करू. तर ठीक आहे ना, बघा याच्यानंतर आता काय होतं. कारण आता खूप गप बसली. मी जवळजवळ 1 वर्षापासून धमक्या ऐकते. करीब 1 साल से ज़्यादा टाइम हो रहा है मुझे धमकियाँ मिल रही है. सिर्फ धमकियाँ नहीं, इन लोगों ने 2-3 बार लड़कों को मारने के लिए भी भेजा था. शिव जयंती के 1 दिन पहले भी मुझे कुछ लड़कों ने बॉटल फेंक कर मारी थी फेस पे. तो तभी मैंने इग्नोर किया, मैंने तब कंप्लेंट नहीं की. बट अभी वापस तब मैंने उन लोगों को मिलकर मैंने उनको समझाया भी था कि आप बेवजह लड़ाई में मत पड़ो. आज लड़ाई है, कल ख़त्म हो जाएगी, तो आप लोग बेवजह बीच में मत पड़ो. उन लोगों को मैंने समझाया भी था. तो उन लोगों ने हाँ बोला था. तो अभी वापस इन लोगों की कुछ सेटिंग हुई होगी, खीर पूरी शीर खुरमा या फिर जो भी मिला होगा, आलू पूरी खाने को मिल गई होगी, तो ये लोग फिर से एक हो गए. तो इन लोगों को ऐसा लगता है कि इन लोगों के पास बहुत पैसा है, तो ये किसी की भी इज्जत उतारेंगे, किसी को भी बदनाम करेंगे, किसी के भी साथ कुछ भी कर सकते हैं. तो इस गलतफहमी में मत रहना. अच्छे जेल में है, ये याद रखना. और जो औरत को सताता है ना, उसके लिए हिसाब लेने भगवान खुद आता है. वो एक अच्छी सी कहावत है, संत सताए तीनों मिटे और नारी को सताए तीनों मिटे, धन वैभव वंश, ऐसा कुछ है. हाँ, संत सताए तीनों मिटे, रावण कौरव कंस, और नारी को सताए तीनों मिटे, धन वैभव वंश. तर कुणाची तळतळ घेऊ नका,
कुणाला बदनाम करू नका. तुमच्या घरात कोणी खायला मागायला येत नाही आणि येणारं नाही. आम्ही आमचे जगतो आहे, आम्ही आमच्या इकडंच भरू, ठीक आहे. आम्ही काही कोणाच्या घरी काय मागायला जात नाही. तर सुधरून जा आणि फालतूगिरी करायची बंद करा, कारण लोक आम्हाला येऊन सांगतात, ठीक आहे ना. तर हे सगळं तुम्ही इज्जतदार लोक आहे ना, जास्त पैसे असतं मग तो इज्जतदार असतो ना, घेऊन फिरतो, इज्जत घेऊन फिरतो ना खिशामध्ये टाकून. तर तुमची जी इज्जत आहे ना मोठ्या पैशाची खिशात भरलेली ना, मग ती इज्जतदार जपून ठेवा, ठीक आहे. आणि फालतूगिरी करायचं बंद करा, कारण माझ्याकडे एवढा मोठा ढिगार झाला आहे आता. कारण आता मला पण गप्प बसता येणार नाही, कारण आता खूपच मॅटर वाढलं आहे. आता पण दुपारी एक जण फालतू बोलत होता. काही दिवसापूर्वी पण मी आता सांगून नाही दाखवणार ना, कारण मी आता खूप गप्प बसली. 1.5 वर्षापासून सोचते. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं कधीतरी यांचे डोळे खुलतील, कधीतरी हे लोक सुधारतील. कभी तो इन लोगों को अकल आएगी, कभी तो इन लोगों को ऐसा लगेगा कि ये अपना खून का रिश्ता है, क्यों अपने खून के रिश्ते की मारने की कोई सुपारी देता है. बड़ी शर्म वाली बात है. मतलब निकल गया मैं कौन तू कौन. मतलब इन लोगों को चलना मैंने सिखाया, खाने के लिए कुछ नहीं था मैंने दिया, सब कुछ मुझसे लूट पाट कर ले लिया, और अब मतलब निकल गया तो मुझे मारने की सुपारियाँ दे रहे. तो इस गलतफहमी में मत रहना कि अगर मैं मर गई तो सब ख़त्म हो जाएगा, या फिर हम लोग मर गए तो सब कुछ ख़त्म हो जाएगा, सारी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी. तो ऐसा कुछ नहीं है. मैंने ऑलरेडी ये मैटर बहुत लोगों को बता चुकी हूँ. अगर मुझे कुछ होता है या फिर मेरी फैमिली, मेरी मम्मी, मेरी दोनों सिस्टर, उनके दोनों बच्चे, हम 5 लोगों में से किसी को भी कुछ भी होता है, तो मैंने ऑलरेडी ये सब मैटर बहुत सारी जगह बता के रखा है. तो जो खून के रिश्ते हैं, तो इन लोगों को मेरी अभी भी रिक्वेस्ट है कि आप अपने बच्चों का पालन पोषण कीजिए, उनको पढ़ाइए लिखाइए, अच्छी ज़िंदगी दीजिए, क्योंकि आज आप खून के रिश्तों को कर रहे हैं ना, जो आने वाली पीढ़ी है ना वो उनके साथ करेगी. क्योंकि हमारे घर में बच्चे वही सीखते हैं जो बड़े करते हैं. आज अपनी माँ बहन को मारपीट करके घर से बाहर निकाला, तो ये बच्चे भी आगे चल के वही करेंगे. तो सुधर जा, थोड़ी सुधरने की ज़रूरत है कि बच्चे तो एटलीस्ट अच्छी ज़िंदगी जिए. हम तो नहीं जी पाए, क्योंकि स्ट्रगल सारी ज़िंदगी संघर्ष में ही चली गई. हर चीज़ का संघर्ष देखा मैंने, खाने से लेके पीने को लेके कपड़े वगैरह, बहुत संघर्ष वाली लाइफ रही. तो अभी थोड़ा बहुत भी ठीक ठाक हुआ है, तो लोगों से वो भी देखा नहीं जा रहा, क्योंकि लोग सेल्फ डिपेंड औरत को बर्दाश्त नहीं कर पाते. वो सोचते कि यार ये अकेली रहती है, किसी के साथ इसका कुछ नहीं है, फिर भी ये लोग खाते पीते हैं, किसी से कुछ मांगते नहीं हैं. तो लोगों में ना सबसे बड़ी जलन ये होती है कि हमारे पास क्यों नहीं आती, हमारे सामने झुकती क्यों नहीं. तो सबसे बड़ी जलन लोगों में ये होती है. तो लोगों के बहकावे में आके गंदी हरकतें मत करो. खून का रिश्ता है, खून के रिश्तों को कुछ तो शर्म आए. ऐसी हरकत करो, सुधर जाओ, क्योंकि आपकी आने वाली पीढ़ी ये सब देखेगी और आगे चल के लोग भी वैसे ही करेंगे. तो आने वाली पीढ़ी ख़राब मत करो. बस आगे आपकी मर्ज़ी है. लास्ट टाइम बोल रही हूँ, सुधर जाओ. आने वाली पीढ़ी ख़राब मत करो. बाकी अब तो मैं चुप नहीं बैठ सकती हूँ, बिकॉज़ अभी बहुत टाइम से बर्दाश्त कर रही हूँ. मुझ तक तो बात ठीक थी कि मुझे ऐसा लगा कि इन लोगों का टारगेट मैं अकेली हूँ. तो अभी मेरी मम्मी और सिस्टर, इन सब का भी जान माल का सब खतरा है. तो अभी तो मैं चुप नहीं बैठ सकती हूँ. मुझे कोई ना कोई लीगल एक्शन अभी लेना ही होगा. तो मेरा सोशल मीडिया देखते रहते हो ना, इसलिए तो मैंने जानबूझ के वीडियो बनाई है, ताकि आप लोगों तक ये बात पहुँच जाए कि सुधरना चाहते हो तो सुधर जाओ, अपना काम करो, अपने काम पे फोकस करो, अपने बच्चों का पालन पोषण करो, उनको कैसी अच्छी ज़िंदगी दे सकते हैं ये सोचो. लड़ाई झगड़े में कुछ नहीं रहा है. महाभारत देखा था, बस ऐसे मिसअंडरस्टैंडिंग में पूरा वंश ख़त्म हो गया. क्या हुआ, क्या मिला? कौरव भी ख़त्म हो गए, पांडव भी ख़त्म हो गए. क्या हुआ? धरती पे आज वहाँ पे कुछ है? कुछ भी नहीं है. अस्थियाँ भी नहीं है वहाँ पे किसी की. कुछ है, कुछ नहीं, कुछ है, कुछ नहीं. मतलब सोचने वाली बात है. जो महाभारत है, महाभारत से किसी को कुछ हासिल नहीं हुआ. ये जो शकुनी होते हैं ना, ये सिर्फ चुगलियाँ लगाना, घटिया हरकतें करना, ये वही करते हैं. तो ये जो है ना डुक्कर, चुगली करने वाले डुक्कर, तो इन्हें ही शकुनी बोला जाता है. तो ये जो डुक्कर डूर कर रहे हैं ना, इन डुकरों पे आप ध्यान मत दो. मेरी यही आप सबसे रिक्वेस्ट है, सुधर जाओ. आप लोग अपनी ज़िंदगी जियो. अगर नहीं जीना चाहते हो, आप लोगों को लड़ाइयाँ ही करनी है, तो ठीक है, मैं भी रेडी हूँ. मरना तो कभी ना कभी होता ही है. वक्त से पहले चली जाऊँगी, उससे क्या ही फ़र्क पड़ जाएगा. लेकिन ये ज़रूर याद रखना, अब मैं एक्सपोज करने वाली हूँ, क्योंकि बहुत चुप रह लिया मैंने ये सोच समझ के कि नहीं यार, खून का रिश्ता है, 4 लोगों में सब चीज़ें बाहर आएंगी.
तो बदनामी होगी, ये होगा, वो होगा। मैं आप लोगों के बारे में सोच कर चुप बैठी हूँ, और आप लोग तो उससे आगे कई गुना आगे जाके गिरे हुई हरकतें कर रहे हो, बार बार कर रहे हो, एक बार भी नहीं। कि इंसान कहीं नाम आता है, कुछ लीगली चीज़ें होती तो इंसान कुछ तो डरता है, कुछ तो वो सोचता है कि यार अभी कुछ करूँ कि नहीं करूँ, अभी कुछ करूँ कि नहीं करूँ। लेकिन आप तो बेशरम की तरह कुछ भी उटपटांग हरकतें करते हो, लोगों से कॉल करवाते हो, धमकियाँ दिलवाते हो, फालतू फालतू बातें करते हो। मेरे पास सारे रिकॉर्डिंग्स हैं, ठीक है। तो अभी तो मेरी मजबूरी बन गई है, अब मैं कुछ नहीं कर सकती हूँ। मैं बहुत टाइम से चुप थी कि मैंने सोचा छोड़ो जाने दो, कभी तो लड़ाई ख़त्म हो जाएगी। बट मुझे लग नहीं रहा है कि अभी ये लड़ाई ख़त्म होगी, तो अभी मैं भी क्यों चुप बैठूँ। मुझे ये सब चीज़ें नहीं करनी थी, बट मैं क्या भी करूँ कि आप लोगों ने ही खुद मुझे मजबूर किया है। और बस ये डुक्करों के नाद को लग के, डुक्करांच्या नादी लागून तुम्ही लोकांनी रक्ताचे नाते खराब केले, तर तुम्ही पण डुकरांमध्येच जमा होणार आहे गो खायला, एवढं लक्षात ठेवा। आणि सगळ्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, ज्या व्यक्तीने रक्ताचं नातं नाही निभवलं तो व्यक्ती देवाचा सुद्धा होणार नाही, रक्तांचं तर होणारच नाही। एक गोष्ट लक्षात ठेवायचं, टोमणं द्यायचं, त्यांना टोमणं द्यायचं की तुम्ही जर तुमच्या रक्ताच्या नात्यांनाच लांछन लावलं, तुम्ही जर तुमच्या रक्तांच्या नात्यांशीच चांगले नाही वागले, तर तुम्ही कुणाचे चांगले वागताल। तर हे तुमचं येणारं फ्युचर आहे, फ्युचर डिसाईड करणार आहे। तुमच्या येणाऱ्या पिढीला हे टोमणे लागणार आहे, लोकच देतील, आपल्याला काहीच करायची गरज नसते। कारण हे जे कर्म असतात ना, कर्म माणसाला कधीच सोडत नाही। कर्म कुठून ना कुठून फिरून बरोबर येतं, आणि हे भेटन। तो या गलत फहमीमध्ये नका रहो। इस गलत फहमी में मत रहना कि मेरे पास बहुत पैसा है, मैं ये करूँगा, मैं टांगे तोड़ दूँगा, मैं उठवा दूँगा, मैं वो करूँगा। गलत फहमी में मत रहना। भगवान है, देव आहे आणि आहे। काही नसतानाही देवाने खूप साथ दिली, कुणाची साथ नसतानाही देव साथ दिली। तर याच्यावरच लक्षात घ्या, ज्याच्या पाठी श्रीकृष्ण असतो ना, कौरव होते ना, कौरव एकही नाही वाचला, आणि पांडव फक्त 5 जण। एवढ्या मोठ्या नारायणी सेनेच्या समोर पांडव 5 जण होते, तरी एकालाही धक्का नाही लागला। तो श्रीकृष्ण, त्याचे मी भक्त आहे। तुम्ही याच्यातून समजून जा। तुम्ही जे मला छलताय ना, तो जो छलिया आहे, त्या छलियाचे मी भक्त आहे। जय श्रीकृष्ण। सुधरून जा।